साडी सुरू नाही तर कुठं शासनाचंच काहीतरी काड्या घातलेल्या आहेत, कुंकड ते झालेले, तुम्ही त्या पिना खोसू खोसू ठेवलेल्या आहेत, ते 10% तेच प्रोग्राम. तुम्ही महामंडळाचा विषय काढला, त्या महामंडळात जर चांगलं बघितलं तर गोरगरिबांपर्यंत ते महामंडळ कामालाच येत नाही. इतक्या अटी शर्ती घालून ठेवल्यात तुम्ही त्याच्यात मरणाच्या. कुठं तुमच्या खात्यावर पैसेच आहेत का, ते स्टेटमेंटच दाखवा मग तुम्हाला देऊ. त्याच्या खात्यावर पैसे येतात, तुमचं कर्ज घ्यायची काय गरज आहे ना आम्हाला. नवीन उद्योजक पोरं बनवायला तुम्ही निघालात गोरगरीब मराठ्यांची, तर त्याला अटी शर्ती कमी करून धडक दिलं पाहिजे. कर्ज बँकेला टार्गेट दिलं पाहिजे. आता बँकेमध्ये चक्रा घालून घालून पोरांनी फायली फेकून दिल्या त्या महामंडळाच्या, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे. तुम्हाला किती पोरं दाखवू मी. सोयीनुसार वसुल्यानुसार तुमच्या होत असत्या, पण जे खरे नव उद्योजक पोरं व्हायला पाहिजेत, व्यवसाय व्हायला पाहिजे, त्यांना कुठं काय त्याचा लाभ मिळाला. पोरं कदरून कदरून कर्ज बाजारी झाले. तुला कित्येक बी दाखवून मी तुम्हाला काय दिलं. समज घातलेला नाही याचा अर्थ असा नाही की मी त्यांना विरोध करतोय फडणवीस साहेबाच्या शब्दाला, याचा अर्थ असा नाही. पण जे खरं आहे ते आहे. समाज एवढा येडा नाही, बळच येडं समाजाला बनविलं तर नाही. आता उघडे आता की तुम्ही सगळ्या सोयरीची अधिसूचना काढली, तिला 5 महिने उलटून गेले. दुसरं केसेस आम्हीच मार खाल्ला, आमच्याच पोरावर केसेस झाल्या. आंतरवालीतल्या महाराष्ट्रातल्या पोरांनी शांततेत रास्ते रोको केले, तुम्ही लाखात गुन्हे दाखल केले. कसा समज मानता तुम्ही. समाज कसा म्हणू शकतात फडणवीस साहेब तुम्ही. जे सत्य आहे ते समाजानं बघितलं, समाजानं ते मान्य केलं. समाज असा मोगम कोणालाही नाही करत. आणि आजच नाही बोलत मी, हे पहिल्यापासून बोलतो. महायुतीने आमचे हाल केलेत हे, आणि महाविकास आघाडी का तुपाचे डबे नाही दिलेले आम्हाला, हे आज नाही बोलत, आम्ही पहिल्यापासून बोलतोय. त्यांनी मरणाचं वाटोळं केलेलं आमचं आम्हाला माहिती आहे ना, पण तुम्ही ताजं केले. तुम्ही आत्ता मुस्काळ फोड आहे आमचं, त्याने जरा जुनं फोड होत. पण तुम्ही जे सांगताय, पण त्यांचा दावा असा आहे की जे नॅरेटिव्ह तयार केलं विरोधकांनी. काय तयार केलं. नॅरेटिव्ह म्हणजे समज विचार समाजामध्ये तयार नाही केला बाबा, गैरसमज नाही केला. मी म्हणतो आणखी ना फडणवीस साहेब तुम्ही भ्रमात नका राहू. मी एक साधं पोरग आहे, मी कोणत्या पक्षाचा नाही, मी भाजप नाही, राष्ट्रवादी नाही, काँग्रेस नाही, राष्ट्रवादी नाही, काहीच नाही. तुम्ही आणखीन तरी गैरसमज काढा तुमचा. तुम्ही असंच भ्रमात राहता, पुन्हा पुढचं टंबळ वाजून घेता. मला हे सरळ बोलायचं मग तुम्हाला नाही पटत ते बोललेलं. गैरसमज केलेलं नाही, जे घडलेलं आहे ते तुम्हीच मान्य करा की ह्या गोष्टी झाल्या. 10% दिलं, पण ते कोर्टात आणखीन त्या पोराचे हाल आहेत. याच्याबरोबर ज्या पोरांनी ECBC मधून फॉर्म भरले, ज्या पोरांनी EWS मधून फॉर्म भरले, त्या पोरांना कुणबी प्रमाणपत्र निघालेत म्हणजे OBC आरक्षणाचे, त्या पोरांना इकडे येण्याचा रस्ता मोकळा करून द्या. ती नाराजी दूर होईल समाजाच्या पोरांची. महामंडळाच्या अटी शर्ती कमी करा, ते होईल. तुम्ही केसेस मागे घ्या, सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करा. मराठा आणि कुणबी एकच कायदा पारित करण्यासाठी तुम्हाला आधार पाहिजे होता, 57 लाख म्हणून तुमच्याकडे मिळाला. कशाला मराठी अंगावर घेता उगाच. मी रोज सांगतोय 10 महिन्यापासून, आज नाही. फडणवीस साहेब पर्सनल तुम्हाला सांगतोय मी की मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला जायचं नाही. माझ्या समाजाचा राजकारण मार्ग नाहीये, माझा पण नाहीये. आम्हाला आरक्षण पाहिजे, तुम्ही द्या. हे मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचते सरकारला, हे बार बार सांगतोय. माझ्या जागेवर जर दुसरं असतं ना तर आता एवढा फटका बसला म्हणला, त्या हवात उडाला असता असा. आणि ते म्हणलं असतं उपोषण नाही करायचं, पेपोषण नाही करायचं, लागा विधानसभेच्या तयारीला आपले लोक आमदार मंत्री करू. मला माझ्या समाजाला त्याच्यात नाही जायचं. हे सरकारमधल्या आमदाराचे डोके जरा टाळ्यावर आणा. आमदार रवी कुंकड भरडते ती मीडियात, मला जायचं नाही म्हणूनच ते म्हणतोय. पण तुम्ही नाही दिलं ना, तुम्हाला एकाला येऊन देणार नाही. तुम्ही गैरसमज म्हणता ना, टक्केवारी ते गणित मोड सुरू झालं तुमचं. गणित मोड फणित मोड काही चालत नसते जनतेपुढं. या जर खपाखप शिक्के हाणं लागले ना, रपा रप पडणार आहे तुम्ही. म्हणणं असं आहे का हा नॅरेटिव्ह नव्हता तरी वस्तुस्थिती आहे या सगळ्या मांडणीत. तेच म्हणतोय त्यांना, तुम्ही लय हुशार आहेत. तुम्ही गैरसमज काढून टाका, गैरसमाजाच्या बाहेर जा. ते प्रवक्ते बावसाळे कुंकडे बोलत तुमचे थोडे, त्यांना आकडा येसन टोचा, त्यांना नाकात येसन घाला त्यांच्या, आणि का जरा नेवार बांधा त्यांना. बावसाळे बोलू नका म्हणा, त्याचे फळ फडणवीस साहेबाला भोगा लागतील. मराठा समाजाचा आपल्याला फटका पडला असं सांगितलं जातं, म्हणजे भाजपला फटका पडला असं सांगितलं जात आहे. पण 1980 पासून ज्यांनी मराठा समाजाला विरोध केला त्यांना मात्र मतं गेली या लोकसभेमध्ये, असं त्यांचं दावा आहे. म्हणतोय ना, मग मी काय म्हणतोय ते समजूनच घ्या ना. यांनी महाविकास आघाडीवर आत्ता थोबाड फोड आहे आमचं, ते जुनं फोडले. पण याने जरा ताजं फोड आहे, आत्ता कांचळ फोड आहे आमचं. आम्ही म्हणतोच का तुम्हाला महायुती चांगली आहे, महाविकास आघाडी चांगली आहे.
आम्ही सांगतानाच सांगतोय, आजच नाही तुम्ही मागच्या बाईट काढा. त्यांनी इतकं वाटोळं केलेलं आहे आमचं लई, पण तुम्ही ताजं केलं. आम्ही का त्यांना चांगलं म्हणलो, आम्ही म्हणतो ना महायुती वाईट आहे आणि महाविकास आघाडीला की तुपाच्या डबे आणून दिले काय आम्हाला. पण वस्तुस्थिती होती ती गैरसमज नव्हता. तुम्ही सरळ सरळ अन्याय केला आत्ताच्या पिढीतला. ते काय शहाणे नाहीत, त्यांच्याकडे बघू आम्ही, त्याची काही अडचण नाही. पण तुम्हाला सांगितलेलंच कळा ना आम्ही काय म्हणतोय की आमचं आरक्षण आम्हाला द्या, आम्हाला राजकारणात नाही जायचं, नाही तर तुमचं एकाचा येऊन देणार नाहीत आम्ही. तुम्ही जर ह्या उपोषणाच्या आत ही जर प्रश्न मार्गी नाही काढला, आम्ही सगळ्या जाती धर्माचे 288 उमेदवार देणार. ना विलाज आमचा गोरगरिबाला देणारा बनणार, कोणाचाच येऊन देत नाहीत आम्ही. तुम्ही काळजीच करू नका. तुम्हाला वाटत असं आम्ही टक्केवारी वाढू, गैरसमज दूर करू, वातावरण निर्मिती करू. किती वातावरण निर्मिती करा, तुमची 150 किलोमीटर जरी रॅली झाली तरी रपारप पाडणार तुम्हाला, कोणाची बी. आमचं आरक्षण आधी द्या, झेंडे फाडका नाही तर चिरकुटा फाडका. आमचं जर नाही दिलं तर गैरसमाजातून बाहेर निघा. मी असंही म्हणाले की हा नॅरेटिव्ह फार काळ टिकणार नाही. टिकणार रे, अरे टिकणार रे. मराठी येडे नाहीत. तुम्ही दोघांनी कार्यक्रम लावलेला आमचा, आम्हाला चांगलं माहिती आहे आमचं आरक्षण कोणी कोणी घातलं, आताच आलेलं कोण घालायला लागलं, आमच्यावर केसेस कोण करायला लागलं, आमच्या आई बहिणीचे डोके कोण फोडायला लागलं, हे आम्हाला चांगलं कळतं. आणि आमच्या गोरगरिबाचे मतं घेतल्यावर कोण बदलतं त्याच्यावर आमचं बारीक देणे. गोरगरिबाचे मतं घेतल्यावर एकदा वेळ निघून गेल्यावर कोण कोण काय बोलतं मीडियात, पेपरला काय छापून येतं याच्यावर बी देणे आमचं. तुम्हाला बी उमेदवार नंतर उभा करायचे, ध्यानात राहू द्या म्हणा. ते बी सुरू नको, बाचोळ्यानं बोलत जाऊ नको म्हणा, वयानुसार बोलत जावा. त्यांना 43% मतं मिळालेली आहे, त्यामुळं ही मतं आणखी अधिक वाढतील. चिंता करायची गरज नाही. तुम्ही जर आमचं ठरल्याप्रमाणे दिलं नाही, तुमचे किती टक्के आहेत मला नाही माहीत, 100% तरी जरी झालं ते तुम्ही बदल करून तरी सगळं भुईसपाट होणार. तरी मी चॅलेंज देत नसतो आणि एकदा मागं लागलो तर मुडील्याशिवाय सोडित नसतो. माझा फडणवीस साहेबांना विरोध नाही, शिंदे साहेबाला नाही, कोणत्याच पक्षाला नाही, पण आरक्षण दिलं तर मी सोडित नसतो. हा, तुम्ही समजून घ्या, गैरसमजातून बाहेर या. तुम्हाला थोडंफार दुसरं काही झालं असतं इंजेक्शन देऊन ते ताकद वाढीलीच तुमची, पण गैरसमाजाला इंजेक्शन नाही. तुम्ही त्याच्यामुळं त्या भोपळ्यातून बाहेर या. तुमच्या भोवती सांगणारे तुमचे प्रवक्ते आहेत, गणित करून सांगत आहेत, कॅम्प्युटरवर सांगत आहेत, तुम्ही त्याच्यातून बाहेर पडा, सत्यता हाताळा. एखादा जाड दिसला म्हणून त्याच्या मागे जनता आहे किंवा तो गैरसमज दूर करू शकतो, ह्या भ्रमातून बाहेर पडा. त्याजवळ फक्त ताकदच असं समजा, त्याला ढकलून दिलं तर तो पडू शकतो. फोकस ताकद आहे त्याची असं समजा, त्याची व्यायाम केलेली ताकद नाहीये. हे जरा गैरसमजातून बाहेर या. तुमचा 100% जरी तुम्ही ती भर काढली तरी जर तुम्ही आमचं काम केलं नाही, तुमचं कोणाचंच येऊन देणार नाही. आणि तुम्ही आमचं द्या, आम्हाला राजकारणात जायचं नाही. माया मराठ्याचा माझा राजकीय मार्ग नाही. आम्हाला त्या राजकारणाशी देणं घेणं नाही. त्या राजकारणाला तिकडे काडी लागून द्या. आम्हाला आमचे लेकरं मोठे करायचे मराठ्यांचे. आमच्या हक्काचं आम्हाला टिकणारं 50% आतलं ओबीसीतलं आरक्षण आमचं आम्हाला द्या. केसेस मागं घ्या, हैदराबादचं गॅजेट लागू करा. ते राजकारण तुम्हाला लख लाभ, हे मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते. याच्यापेक्षा काय सांगू तुम्हाला, तरी म्हणतात काय होता समज होता, गैरसमज होता, काय होतं, नामकं होतं, तमकं होतं. ते पडा राव बाहेर, आणखीन तरी बाहेर पडा. हातातून गेल्यावर पश्चाताप करता टकोर राहून घ्या चापते. त्या टायमाला वेळ निघून गेलेली असं. ओबीसीचे एक नेते तायवडे त्याने असं सांगितलं, जर ओबीसीतून पुन्हा तेच वाक्य मागच्या आंदोलनाच्या काळात जे झालं होतं तेच, तर आम्ही स्वस्त बसणार. कवा बसलात मला तुम्ही? स्वस्त बसलेलाच नाही तुम्ही. आम्ही ओबीसी मराठा गावखेड्यातले एक आहेत. झालं, पण मी त्यांना कधी विरोधक मानले नाही. त्यामुळे त्यांच्या आजपर्यंत मी कधीच प्रश्नाला उत्तर दिलेलं नाही, कारण त्यांना आम्ही विरोधक मानलेलंच आणि मानत पण नाही. कारण शेवटी आम्ही गावखेड्यातले मराठा आणि ओबीसी एक आहेत म्हणून त्यांना उत्तर देत नाहीत. त्याचा अर्थ काय वेगळा नाही काही. मी त्यांना आतापर्यंत किंवा सोडता कोणालाच उत्तर दिलेलं नाही, कारण आम्ही त्यांना शत्रू किंवा विरोधक मानलेलं नाही, आम्हाला मानायचं पण नाही. त्यांना नाही सोडित. आता हे नॅरेटिव्हवर दोन्ही बाजूने चर्चा सुरू आहे निकालानंतर.
तुम्ही असं म्हणाले होते निवडणुकीपूर्वी मी कुणा मराठा समाजाला सांगत नाही की कुणाला मतदान करावं, ते स्वतः ठरवावं. पण आता असं दिसतंय की तुमच्याकडे पाहून तुमच्या आंदोलनाला म्हणजे फार काही सरकारने दखल घेतली नाही, म्हणून सगळे मराठी एकवटून महाविकास आघाडीकडे गेले का? मी नव्हतो त्या निवडणुकीत, त्यामुळे मला त्याचं उत्तर द्यायचंच नाही. मी कोणाला पाडा नाही म्हणलं, कोणाला निवडून नाही आणलं म्हणलं. फक्त माझ्या गरीबाला किंमत नव्हती, मराठ्यांना त्यांच्या मताला भेले पाहिजेत, अशा थरकापच उडाला पाहिजे. हां, असं मतदान करा म्हणून सांगितलं होतं. कोणाला पाडा कोणाला निवडून आणा ते माझ्या मराठ्यांनी केलेलं आहे. नाही तर महामराठा ग्राह्य धरतच नव्हते. गरीबाला आम्हाला केर काचऱ्यासारखी किंमत होती. आता माझ्या गरीब मराठ्याच्या चपला सगळं पाय पडतात, काच दिशी वाकत आहेत. गुडघ्याला खाली किती दगड रोतला तरी गुडघा टिकून बळच लोळत आहेत पायावर गरीबाचे. माझ्या गरीबाला किंमत आली, उडाला म्हणजे काय, कोणीच ठेप्याला नाही राहिलं. आणखीन काय व्हायला पाहिजे तुमच्या मनाने? तुमच्या मनात आणखीन वेगळं काही आहे का? याच्यापेक्षा काय व्हायचं? असलं तुमच्या मनात काय आणखीन, तर जर नाही आरक्षण दिलं तर विधानसभेला बघा तुम्ही, माझ्या नुसते माझ्या बघा तुम्ही, किती यांना काम करू द्या तुम्ही, याने घासून आणू द्या काय आणायचं ती. हां, तुम्हाला सांगतो आम्ही 5-7 जाती कार्यक्रमच लावणार यांचा. हां, यांना आम्ही, मला राजकारणाला ते छक्के पंजे यायला लागले हळूहळू, यांना उडून देणार आम्ही वाऱ्यात वर. आम्ही सुप्त लाट भोयार पाडणार खालू. जरांगे पाटलाच्या नादी लागू नका. ते आता तुम्हाला नाही दखल घेतल्यावर सांगणारे प्रेस घेऊनच मी. 288 उमेदवार कोणचे, मतदान कसं होणार, यांचे किती विश्लेषक येतात, किती आपटू घेतात खुर्च्या बसून चॅनलवर, सभेत भाषणं ठोकल्याने मतदान होत नाही. तुम्ही फक्त मजा बघा, विधानसभेत छक्के पंजे कसे पडत आहेत. हा, तुम्ही हुशार येतोय, तुम्ही चतुर येत ना स्वतःला. आम्ही बी लय महा चतुर येतं. तुम्ही नुसते मजा बघा, म्हणा थोडं थांबा. नसता आमचं आम्हाला द्या, आम्हाला त्या राजकारणाचं काही देणं घेणं नाही. तुम्हाला भाषा कळत असली तर सरकारने समजून घ्या, आम्हाला काही गरज नाही तिची. आम्ही ना फडणवीस साहेबाला शत्रू मानलंय, विरोधक मानलंय, ना शिंदे साहेबाला विरोधक शत्रू मानलंय, ना कोणाला मानलंय. आमचं आम्हाला द्या हे म्हणतोय. तुम्ही वाटा गेले की मग आम्हाला नाही दम निघत, कारण आम्ही खरी स्वाभिमानीत, आम्ही साधे माणसं आहे. हां, आम्ही काय तुमच्यासारखे येत असले इंग्लिशला शिकून आलेले नाहीत परदेशात. आम्ही रांगडे लोक आहेत, आम्ही चटणी भाकर खाणारे, बांधावर बसून खाणारे लोक आहेत. आम्हाला आमचं दुःख, आम्हाला अन्याय माहिती आहे, त्याच्यामुळं आम्ही आमच्याचं ठाम आहेत. आम्हाला काही गरज नाही. तुम्ही नाही दिलं तर मी गोरगरिबाला देणारं बनवणारे, सगळ्या जातीच्या लोकांना देणारं बनवणारे. समजून घ्या, मला राजकारणात जायचं नाही. आमचा प्रश्न लवकर सोडवा. धन्यवाद. एक प्रश्न असा आहे की त्या नॅरेटिव्हचा, त्या समाजाचा आता विचार मांडून नवीन नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांचा आहे का तुमच्या आंदोलनाच्या संदर्भात? असं वाटतं का तुम्हाला? तुम्ही म्हणता गैरसमज पसरला आहे ना, आम्ही ते नीट करू. जाताना कोणाकडे नीट करायला तुम्ही? मराठ्याकडे. मराठ्याचा गैरसमजच झालेला नाही. त्यांना माहिती यांनी 10% तर फसिलं, ते टिकत नाही. महामंडळात तर काही नाही. सारथीचे पोरं एमपीसीचे आणखी ओरडते. सगळ्याला सगळं कळत आहे. कोण बी नोंदी निघालेला असून तुम्ही सर्टिफिकेट द्या ना. काही केलेलं नसून लाखो पोरावर केसेस केल्यात. हैदराबादचं गॅजेट असून लागू करीनात. तुम्ही मराठ्याला जाऊन सांगणार काय? मी घराघरात मराठ्याला सांगितलेलं. तुम्हाला गेलं की ते म्हणणार आहेत 50% ओबीसीतलं टिकणार आरक्षण दी. हां, काय गैरसमज काढणार आहे तो ढेकळाचा? कोणचा गैरसमज काढितो, कोणाला पाठवतो? गैरसमज कसा निघल? आता तुम्ही जर धनगर बांधवाकडे गेले आणि त्यांना जर म्हणले आम्ही तुम्हाला एसटीत आरक्षण देत नाही, काय गैरसमज निघणार आहे त्यांचा? त्यांजवळ घटनेत लिहिलेले एसटीत धनगर बांधव. 12 बलतेदारांचा वेगळा प्रवर्ग करायचा, तुम्ही करीत नाही. काय गैरसमज काढणार त्यांचा तुम्ही? तुम्ही प्रमुख मागणी सोबतच सुरुवातीच्या पहिल्या उपोषणापासून ते आतापर्यंत ते मुस्लिम बांधवाच्या आरक्षणाचा विषय राहिला. बरं, त्यांना 10% दिलेलं आहे. तुम्ही काय गैरसमज काढणार त्यांना? आम्ही आरक्षण 10% देत नाहीत असं म्हणल्यावर गैरसमज निघत? गैरसमजच नाहीये. खरं खरं समाजापर्यंत गेलेलं आहे म्हणून तुमचा कार्यक्रम लागलेला आहे. आणि आम्ही 5-7 जण एकत्र आहेत. आणि मग 5-7 म्हणजे जाती, 5-7 जाती एकत्र आहेत. आम्ही एकत्र आहेत. नाही दिलं की तुमचा भोगा बघा. काय गैरसमज काढता? तुमचे पैसे खर्च होणार, तुमचं फुकट डिझेल गाडीचं जाणार. हा, तुम्ही 150-150 रुपये गोळा करलेले असले आणि ते जर टाकले असले तर तुमच्या वाया जाणार. आम्ही 50-50 रुपये गोळा करून डिझेल टाकितो आणि ह्या गावातून त्या गावात जातो. तिथं संपलं की पुन्हा गोळा करीतो आणि पुन्हा पुढच्या गावात जातो. आमचं असं लपडे. तसं जर तुमचं असलं तुमचं वाया जाईल, यशस्वी होणार नाही. त्यामुळे काही शक्ती वापरू नका. खरं आहे ते देऊन टाका आणि मोकळे व्हा.
विजय वडेट्टीवार आज पुन्हा असं बोलले की मराठा आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का नको. विधानसभेला धक्का लागेल मग त्यांना करायचं असं वर टांगड्या घ्यायचं असं दुरण वाजून परत. बहुतेक त्यांना राहुल गांधी साहेबांनी सांगितलं असं मराठ्याची विरोधात बोल, मग कळलं त्यांना. पुन्हा त्यांना पचका करून घ्यायचा दिसतोय. हे असं घर असतं बघा विरोधी पक्षाचं. गोरगरिबाला न्याय देणारं घर एवढंच आहे. हा बघ, हे असलं जातीवादी घर आहे विरोधी पक्ष नेत्याचं. हेच एक घर असं आहे विरोधी पक्ष नेत्याचं की सगळ्या जनतेला न्याय देणारं घर म्हणजे विरोधी पक्ष. आणि तेच असं एका जातीच्या विरोधात बोलून द्वेष पसरायला लागलं. गेले असं आता वेळ त्यांची लोकसभेला विधानसभेला येईन मराठ्याच्या दारात द्यायची. सत्ताधारी पण अंगावर घेत आहे, विरोधी अंगावर घेत आहे, म्हणजे सगळेच अंगावर घेत आहे तुम्ही एकाच वेळी. मग चुकल्यावर काय करू? त्यांनी चुका केल्यावर मी काय करू? मी काय चूक करतो? माझ्या जातीला बोलायला सहन करू का? माझ्या जातीवर अन्याय करून घेऊ का? विरोधक असे बोलायला लागलो अंगावर नको घेऊ तर काय करू बा? मग काय चूक आहे? जर आता विरोधी पक्ष नेता मत असून ओबीसी देणार नाही तर मी जे बोलतो तेच मराठा बोलणार आहे. मी काय चूक बोलतोय? मग हे जर काम होस तर मराठ्याला जवळ धरणार असली तर इथून पुढं मराठी शाने होते. आलेच तुम्ही 4-5 महिन्यांनी यायचे तुम्हाला आमच्याकडे. त्या टायमाला की तो कचका मग तुला बी सत्ताधाऱ्यांनी घ्यायचा आणि विरोधकांनी घ्यायचा. कमवून नाही घ्यायचा. माया मराठ्याला काही इज्जत नाही काय? माया मराठ्याचं काय गोरगरीब करोडो मराठ्याचा कचरा करता काय? येऊन द्या ना नवीन मग. आम्ही तर लागलोच ना. जी जातीचे लोक माझ्या जातीला त्रास देतील त्या जातीचा नेता ठेवणार नाहीत, आम्ही पाडून टाकणार आहे. वेळ पडीत तिथं उमेदवार देणार नाहीत पण त्याला पाड्याशी सोडणार नाही. आम्ही इथून पुढे ब्रिदच ते तयार करणार आहेत. मग आता मराठ्याच्या विरोधात बोलला की त्याच्या विरोधात उमेदवार द्यायचा नाही पण त्या जातीचा नेता संपवायचा. म्हणजे त्याला धड जातीला मदत करता येत नाही त्याच्या आणि कोणालाच नाही. आणि आमच्या तर मागत लागलेला आहे. आता लोकसभेमध्ये तुमचाच फायदा घेतला आणि आता ते मात्र लगेच उलटायला लागले असं वाटतं. होऊ शकतं राहुल गांधी साहेबांनी सांगितलं समोरून फोन करून कचाकच बोल म्हणून. होऊ शकतं. त्याचं काय सांगावं? आता आमचा फायदा गोरगरीब मराठ्यांनी त्यांना जर केलं असेल, मी आता काय सांगितलेलंच नाही याला कर आणि त्याला कर, तर मराठी हा ना मग माझे गोरगरीब मराठी लगेच पुढे वाचपा काढते. आता आपण जे दावे केले की महामंडळ त्यावर वेगवेगळ्या योजना वगैरे पहिल्या उपोषणापासून ते आतापर्यंत तुम्ही 10-15 मागण्या सरकारच्या समोर मांडल्या होत्या. त्या किती मागण्या पूर्ण केलेल्या आहेत? 8 दौड लटकट ठेवल्यात. असे दडा मला वर चढताना खाली उतरताना मध्ये लटकून ठेवले. असं कुंकडच शिरताय ना. मागणी कोणतीच मांडली पुढे सगळं लटकून ठेवलंय. मोफत शिक्षण म्हणल्या मुलीला आता मिळा नाही वाटतं. ते कुणबी प्रमाणपत्र निघालेत. EWS मध्ये पहिले पोरं फॉर्म भरलेत EWS आणि ACBC. त्या पोरांना कुणबी प्रमाणपत्र असून इकडे येता येणार. लटकून नाही ठेवलं काय? नोंद मिळालेली असून प्रमाणपत्र मिळालेत तर ते पटापटा देणार. त्या याच्या नावाखाली तसे ठेवलेत. प्रमाणपत्र मिळालेले व्हॅलिडिटीच्या नावाखाली लटकून ठेवले. तसेच पुऱ्या महाराष्ट्रातले कालच बीड जिल्ह्यातले पोर आले होते की त्यांनी सांगितलं आमची व्हॅलिडिटीच करीना 2-3 महिने झालेत. आणि काय करावं? काय कामं केले त्यांनी? सगळ्या जातीने लटकून ठेवल्यात. त्यामुळे सगळ्या जातीने यांनाच लटकेलं. आता विधानसभेत लटकून टाकू काय त्याला एवढं? लय टेन्शन घ्यायचं काम नाही. जवळ जीव आहे मायात तोवर मी उपोषण करीन. माझ्या जातीसाठी संघर्ष करणं माझं काम आहे. गोरगरिबाला न्याय देणं काम आहे. काही जण नवीन माहिती मिळाली लय भाषणं ठोकायला लागले जणून. आता लय पिलावळती लय भाषणं ठोकायला लागली मराठ्याच्या विरोधात सध्या. याव करेंगेन त्याव करेंगेन. ठीक आहे. आता एक जणाचा लावलं ठेप्याला. आता विधानसभेला त्याला बी ठेप्याला लावतो. मग तुमच्या जातीचा नेता पाडणार. मग आम्ही उमेदवार देणार नाही तिथं. म्हणजे तो ही मगरुरी कमी होईल. बघ ह्या असल्या चिल्लर चाळे करणाऱ्या 10-5 लोकांमुळं त्यांच्या जातीच्या नेत्याला भोगायची वेळ आली. आणि ते काय त्यांना गप करीनार असं आहे का? ठीक आहे. बघतो तुम्ही किती दिवस अन्याय करतात. चलो धन्यवाद.